नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील पिंपरी सदो येथील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपासून निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याची गंभीर तक्रार केली आहे। मात्र या तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यानं येथील सर्व विद्यार्थी संतापले। गुरुवारी दुपारी आलेले जेवणही दर्जाहीन असल्यानं विद्यार्थ्यांनी टेकडीवरील खड्ड्यात फेकून दिलं। गुरुवारी दुपारपासूनच सर्व विद्यार्थी उपाशी असल्याचं समजतंय। संतापलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांच्याकडे व्यथा मांडली। यानंतर सर्व विद्यार्थी जेवण पुरवणाऱ्या मुंडेगाव येथील सेंट्रल किचनला टाळे ठोकण्यासाठी लकीभाऊ जाधव यांच्या समवेत पिंपरी सदो येथून मुंडेगावकडे रवाना झाले। मात्र पोलिसांनी सर्वांचीच मनधरणी करून 2 किलोमीटर अंतरावरून सर्वांना माघारी फिरवलं। मात्र सर्व विद्यार्थी पिंपरी सदो आश्रमशाळेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून बसले होते। जोपर्यंत जबाबदार अधिकारी येऊन प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत जेवणाचा त्याग करून ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं। गोठविणाऱ्या कडाक्याच्या थंडीमध्ये ठिय्या दिलेल्या विद्यार्थ्यांनी रात्रीचे जेवण घेऊन येणाऱ्या वाहनाला माघारी फिरवलं। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली होती। आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण पुरवण्याची बाब अत्यंत गंभीर असून या प्रकरणी आदिवासी विकास विभागाचे जे अधिकारी, कर्मचारी, प्राचार्य, शिक्षक, ठेकेदार जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी। जोपर्यंत उच्चपदस्थ अधिकारी आश्रमशाळेत येऊन प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत विद्यार्थी उपाशी राहून आंदोलन सुरूच ठेवतील असा इशारा आदिवासी नेते लकीभाऊ जाधव यांनी दिला होता। मात्र आदिवासी विकास विभाग नाशिकचे उपायुक्त सुदर्शन नगरे, प्रकल्प अधिकारी अरुण कुमार जाधव, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नितांत कांबळे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि सर्व समस्या जाणून घेत सोडविण्याचे आश्वासन दिले। या आश्वासनानंतर गुरुवारी रात्री विद्यार्थी शाळेमध्ये दाखल झाले। त्यानंतर विद्यार्थ्यांबरोबर अधिकारी आणि लकीभाऊ जाधव यांच्यासह पोलीस बांधवांनी देखील जेवणाचा आस्वाद घेतला। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी शांताराम भांगे, इगतपुरी।